नमस्कार मंडळी. आज मी एक स्पेशल क्लिप घेऊन आली आहे. आज मी आत्तापर्यंत तुम्हाला माझ्या गुरुजींची नावं सांगितली नव्हती, ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या सगळ्या गुरुजींना मनापासून नमस्कार करते. त्यांच्या आशीर्वादांमुळेच मला जो काही तबला थोडाफार वाजवता येतोय तो त्यांच्याचमुळे येतोय. माझे सगळ्यात पहिले गुरु जे आहेत ते माझे वडील आहेत आणि वडिलांनी मला सगळ्यात पहिला बेसिक तबला शिकवला. त्यांना संगीताची खूप आवड होती. ते स्वतः जाऊन कुठे शिकले नव्हते, पण ते कलाकारांना ऑब्झर्व करून किंवा त्यांच्या प्रोग्रॅम्सना अटेंड करून जे काय शिकले होते ते सगळं त्यांनी मला शिकवलं. आणि मला असं वाटायला लागलं की आपल्याला तबला अजून शिकला पाहिजे. त्यावेळेला ते मला म्हणाले की आता तुला मी ऑथेंटिक रेग्युलर शिकवायला पाठवतो, की तुला वेगवेगळ्या गोष्टी कळतील, अजून प्रॅक्टिस कशी करायची, नवीन बोल कळतील. सो मी श्री पुरुषोत्तम जोशी यांच्याकडे, हे माझे दुसरे गुरुजी, त्यांच्याकडे मी तबला शिकायला सुरुवात केली. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर तर मला अजून एक वेगळ्या गोष्टी दिसायला लागल्या, की अजून कायदे काय असतात, तालांवरती वेगवेगळ्या कायदे काय असतात, किंवा मुखडे तुकडे कसे असतात आणि ते किती प्रकारांनी असतात. त्यांचं जे घराणं होतं ते दिल्ली घराणं होतं, तर तेही सगळं मला नवीन होतं. घराणी वगैरे हा सगळा एक अभ्यासाचा वेगळा भाग. आणि सर आम्हाला खूप छान शिकवायचे. सरांनाही संगीताची प्रचंड ऑब्व्हियसली आवड होती. त्यांच्याकडे तर क्लासमध्ये पेटी, तबला, गाणं सगळं एका वेळेला चालू असायचं आणि आम्हाला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या गायकांना साथ करायला मिळाली आहे, किंवा नुसतं गाणं ऐकायला मिळालं आहे, नुसती पेटीला साथ करायला मिळाली आहे, किंवा सर आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना घेऊन जात असत सो दॅट वी कॅन अंडरस्टँड की प्रॅक्टिस काय असते, रियाज कसा आपण करून तिथे साथ करताना कसा अप्लाय करायचा. ह्या सगळ्या गोष्टींची त्याने खूप छान ओळख करून दिली आम्हाला. एक गाणं आम्हाला वाजवायला देत असत ते प्रोग्रॅम्समध्ये. तर हे सगळं एक्सपोजर वेगळं होतं आणि आय एम रिअली थँकफुल की मला हे सगळे एक्सपिरियन्सेस बाबांमुळे आणि सरांमुळे मिळाले. मी वेगवेगळ्या प्रोग्रॅम्सना जायला सुरुवात केली होती आणि मी त्याच्यात उस्ताद झाकीर हुसेन आणि पंडित शिवकुमार शर्मा यांचं मला प्रोग्राम ऐकायची संधी मिळाली. आणि ती ऐकल्यानंतर मात्र मला असं वाटलं की हे आपल्याला शिकलंच पाहिजे. त्यांचे वडील उस्ताद अल्ला रखा हे दादरला क्लासेस घेतात. सो मी तिथे गेल्यानंतर माझे वडील मला घेऊन गेले होते आणि वडिलांनी मला हे सांगितलं आधी की ही सिरियस प्रॅक्टिस असते, हा खरा रियाज असतो. ह्याच्यात असंच आज वाजवलं, मग उद्या नाही वाजवलं, मग परत 1-2-4 दिवस वाजवलं असं नाही आहे. तर असं जर तुझी करायची कमिटमेंट असेल तर आपण जायचं, कारण हे खूप मोठे कलाकार आहेत. तर यू शुड बी एबल टू अंडरस्टँड दॅट, ॲब्झॉर्ब इट अँड प्रॅक्टिस. तर मी म्हटलं हो मला करायचे आहे, म्हणून मग ते मला घेऊन गेले तिकडे. मग क्लासमध्ये गेल्यानंतर ते काय गॉड ऑफ तबला वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ मी. इट वॉज सो अमेझिंग की मला त्यांच्याबरोबर समोर जेव्हा वाजवायचं होतं तेव्हा मला असं वाटलं की आता कसं आपण वाजवणार, लक्षात राहणार आहे की नाही सगळं, हात चालतील की नाही, सगळंच. सो पण अब्बाजी म्हणाले बेटा बजाव. मग बजाव म्हटल्यानंतर मला माझ्या वडिलांनी सांगितलं की तू न घाबरता जी काही प्रॅक्टिस केली असते 1-2 मिनटं तू त्यांना वाजवून दाखव शांतपणे, आणि मग ते काय म्हणतील ते पाहू. म्हणून मी 2 मिनटं त्यांना ते वाजवून दाखवलं. लगेच काही अब्बाजी म्हणाले नाहीत, पण ही हॅड अ स्माईल ऑन हिज फेस. तर मला वाटतं ते कुठेतरी आपल्याला म्हणतील ये म्हणून, पण आय वॉजंट शुअर की तू क्लासला ये का नको येऊ, का अजून प्रॅक्टिस कर आणि ये. तर 1 मिनटानंतर त्यांनी सांगितलं की बेटा तुमने बहुत अच्छा बजाया, कल से क्लास को आना और हफ्ते में 2 बार आना है. असं म्हटल्यावरती तर माझा विश्वासच बसे नाही. त्यामुळे मी इतकी आनंदात होते, इतका एक्साइटमेंट होती मला. मी त्यांना नमस्कार केला आणि माझी अब्बाजींकडे सुरुवात झाली शिकायची आणि 8-9 वर्ष मी त्यांच्याकडे शिकले. आणि त्याच दरम्यान मला उस्ताद झाकीर हुसेन यांना कित्येक वेळेला भेटण्याची संधी मिळाली, कारण त्यांचे प्रोग्राम असत ते दरवर्षी अमेरिकेहून येत असत आणि आम्ही वाट बघत असो की ते केव्हा येतात आणि आपण केव्हा प्रोग्राम्स ऐकतो त्यांचे. अब्बाजींचे तर आम्ही तिथे असल्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर जाऊन ऐकायला मिळायचेच प्रोग्राम, पण सोलोज खूप ऐकायला मिळाले, साथी खूप ऐकायला मिळाल्या, जवळून बसून ऐकायला मिळालं. असं वाटायचं की आपण डोळे असे मिटूच नयेत, उघडे ठेवून सतत बघत राहावं. इतकं अमेझिंग विश्व या समोर आणलं माझ्या की व्हेरी थँकफुल अँड व्हेरी ब्लेस्ड टू हॅव हॅड दिस इनक्रेडिबल एक्सपिरियन्स विथ ऑल माय 4 गुरुज. आणि त्याच्यात ती एक महत्त्वाची हे सांगायची म्हणजे आमच्या क्लासची गुरुपौर्णिमा होती. त्या गुरुपौर्णिमेच्या वेळेला आम्हाला सगळ्यांना परफॉर्म करायचं होतं आणि प्रोग्राम चालू होणार तर अब्बाजी मलाच पहिल्यांदा म्हणाले तुम पहिले बजाव.
मला वाटलं की आपला नंबर जरा नंतर असेल, म्हणजे तोपर्यंत जरा वातावरण सेट झालं असेल. तर तसं म्हटल्यानंतर मी गेले स्टेजवरती. मी सुरू केलं, एक कायदा वाजवून घेतला आणि कायदा वाजवते तोपर्यंत समोर दारातनं बरेच लोक आतमध्ये आले, अजून शिष्य किंवा असे ऐकायला. आणि त्यांच्यात मधोमध होते उस्ताद झाकीर हुसेन. ते आल्यानंतर तर मला असं झालं, बाप रे, आता त्यांच्या समोर आपण तबला वाजवणार आणि आपल्याला खरंच आठवणार आहे की नाही आता मात्र. आणि ही जस्ट की मी सॅट डाऊन. लोकांना त्यांनी शांत राहायला सांगितलं, कारण ते आल्यानंतर एक वेगळी हालचाल झाली क्लासमध्ये. पण ते सिरियसली ऐकत होते मी काय वाजवत होते ते. आणि ते वाजवता वाजवता त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे मी खूप नर्वस आहे असं. तर ते एक दोनदा मला त्याने हसून दाखवलं की तू हसून वाजव असं. पण तरी पण माझं तेच चालू होतं बहुतेक. शेवटी फायनली डिड दिस, हसून वाजव तबला. सो मेनी मेमरीज दॅट आय हॅव आणि सो मच टू शेअर. पण मी आज इथून सुरुवात केली. आपण परत वी विल रिव्हिजिट दोज. दिस इज अन अमेझिंग इन्स्ट्रुमेंट आणि आपण सगळ्यांनी हे प्रॅक्टिस करून ही आर्ट एन्जॉय केली पाहिजे असं मला खरंच वाटतं.